मंडळी, मालेगाव पुन्हा एकदा हादरलंय. एका 13 वर्षांच्या गतिमंद लेकीला एका 55 वर्षांच्या नराधमानं ओरबाडलंय. आता कुठं मालेगावातल्या त्या 3.5 वर्षांच्या लेकीचं दुःख तिच्या आई वडिलांनी आणि मालेगावकरांनी पचवलं होतं, पण पुन्हा एकदा त्याच मालेगावात त्याच मातीमध्ये एका नराधमानं हैदोस घातलाय. मालेगावात या घटनेनं पुन्हा एकदा संतापाची तीव्र लाट उसळली आहे. किती दिवस फक्त मेणबत्त्याच पेटवायच्यात, किती दिवस न्यायासाठी फक्त रस्त्यावरच उतरायचं, असे प्रश्न आता मालेगावातून विचारले जात आहेत. नेमकं हे प्रकरण काय? 55 वर्षांच्या त्या नराधमानं 13 वर्षांच्या त्या गतिमंद लेकीला कसं ओरबाडलं? नेमकं हे प्रकरण कसं घडलं, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. मंडळी, ज्या महाराष्ट्रामध्ये शत्रूच्याही लेकीला माते समान दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन गेले, ज्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळींकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यांचा थेट चौरंग करायचा असा आदेश देणारे छत्रपती जन्माला येऊन गेले, त्याच महाराष्ट्रामध्ये आता आपल्या लेकी बाळी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडायला भाग पाडणाऱ्या असंख्य घटना समोर येत आहेत. ज्या मालेगावात अगदी काही दिवसांपूर्वी एका 3.5 वर्षांच्या लेकीला राक्षसानं ओरबाडलं, 24 वर्षांच्या विजय खैरनार नावाच्या राक्षसानं तिला गावाच्या बाहेर एका मोबाईल टावर जवळ घेऊन तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर आपली भडास काढली आणि नंतर दगडानं ठेचून तिची बोटं तोडून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळं अख्खं मालेगावच काय तर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. लोकांनी अक्षरशः न्याय व्यवस्थेची पायरी ओलांडण्याची हिंमत दाखवली. नराधमाला आमच्या हवाली करा अथवा त्याला आताच रस्त्यावर फाशी द्या, अशी मागणी मालेगावातच काय तर अख्ख्या महाराष्ट्रातून झाली. तेच प्रकरण शांत होतं न होत पुन्हा एकदा त्याच मालेगावातून एका 13 वर्षांच्या गतिमंद लेकीवर बलात्कार झालाय. 55 वर्षांचा दीपक छाजेड हा नराधम त्या 13 वर्षांच्या लेकीला फूस लावून आपल्या स्कूटीवर बसवतो, तिला एका सुमसान आणि अज्ञात स्थळी घेऊन जातो आणि नेमकं त्याच ठिकाणी हा नराधम आपली सगळी भडास त्या लेकीवर काढतो. त्या लेकीला तो मनसोक्त ओरबाडतो आणि त्यानंतरच मालेगावात पुन्हा एकदा संतापाचा ज्वालामुखी फुटतो. आरोपीला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, त्याला पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. पण या घटनेनंतर एकच प्रश्न विचारला जातोय, अजून किती दिवस सहन करायचं? अजून किती दिवस ज्या लेकी बाळींनी साधं जग पाहिलं नाही, ज्यांना अजून साधा आपला तोलही सावरता येत नाही, ज्या आता कुठं बोबडी वळत बोलायला शिकल्या होत्या, त्या लेकींवरचा हा अत्याचार सहन करायचा? महाराष्ट्रातल्या लेकी बाळींनी आता घराबाहेर निर्भीडपणे फिरूच नाही का? अशा नराधमांचा मालेगावात आणि महाराष्ट्रात सुळसुळाट झालाय का? असे प्रश्न आता या घटनेवरून विचारले जात आहेत. बरं, या प्रकरणानंतर काही लोक सर्रासपणे म्हणतात, जर का मुलींनी पूर्ण कपडे घातले असते तर कदाचित मुलींवर बलात्कारच झाले नसते. आता मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, 3.5 वर्षांच्या लेकीला आणि 13 वर्षांच्या गतिमंद लेकीला कोण साडी शिवून देत असेल हो? अर्थातच ही विकृती आहे. ही विकृती मुळापासून ठेचणं हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि याच विकृतीमुळे सर्वसामान्यांचा संतापाचा ज्वालामुखी उसळलाय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.